नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत असे पापलेट फिश फ्राय. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा, आपले मासे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट ज्युसी असे आपले मासे झालेले आहेत. आणि वरची कोटिंग बघा किती कुरकुरीत झालेली आहे आणि अजिबात कोटिंग निघत नाही. अगदी परफेक्ट अशी कोटिंग आलेली आहे माशांना आणि चव अगदी भन्नाट आलेली आहे. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी ते, आणि हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. हळद आणि मीठ आपण दोघं साईडनी सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी खाच्यांमध्ये सुद्धा हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडे. या पद्धतीने हाताने करून घ्यायचं आहे. आता मी इथे हाफ निंबू घेतलेला आहे आणि निंबू सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता. अगदी 10 मिनटं मॅरिनेशन करून घेऊया. आता वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी लसूण, आलं, एक मिरची घेतलेली आहे हिरवी, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर. पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण माशांना लावून घेणार आहोत. अगदी दोघं साईडने कोटिंग करून घ्यायची आहे. आता मी इथे मसाला घेतलेला आहे. लाल मिरची पावडर, धणे पावडर, अगदी 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. आणि आता हा मसाला अगदी दोघं साईडने आपल्याला फिशला लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा सगळीकडे दोघं साईडने स्प्रेड करून घ्यायचा आहे मसाला. मासे बघा किती सुंदर दिसत आहेत ना मसाला लावल्यावर, मस्तच. आणि आपण प्रमाणात मिरची मसाले घातले तर तिखट अजिबात होत नाही. आता वरची कोटिंगसाठी आपण वरची कोटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी मी रवा घेतलेला आहे आणि तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळाचं पीठ अवश्य घ्या. आणि हळद, हाफ टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये. तांदूळाचं पीठ अवश्य घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामुळेच आपल्या माशांना कोटिंग राहणार आहे. आणि दोघं साईडनी अगदी दाबून दाबून माशांना आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे या प्रकारे. आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यात मी तेल घातले. तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मासा सोडायचा आहे आता मीडियम गॅसवर सुरुवातीला. आणि इथे मी ठेचलेला लसूणसुद्धा घातलेला आहे. लसूणची चव अप्रतिम लागते. आता मी माशाला बघा अशा प्रकारे वरून तेल सोडलेलं आहे, त्याच्यामुळे ती कोटिंग निघत नाही. अगदी कमी गॅसवर मासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनटं मी आता एका साईडने मासा फ्राय करून घेणार आहे आणि पलटी करून घेणार आहे. बघा या प्रकारे. बघा आपला मासा कुरकुरीत झालेला आहे. आणि आता दुसरी साईडसुद्धा मीडियम गॅसवर आता कुरकुरीत करून घेणार आहे. मासा आपल्याला अगदी कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्तच. अगदी आपला वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे मासे आपले बनलेले आहेत. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.